गोड गोजिरी लाज लाज रे सई तू होणार नवरी एका आभूषणची घेऊन दागिनी एका आभूषणची घेऊन दागिनी हिरे मोती गंगाळी तीच परंपरा तोच विश्वास एकता ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा। अचलपूर तालुक्यातील पस्तलई ह्या पुनर्वसित गावात अचानक आग लागली आणि या आगीत 2 कुटुंब पूर्णतः उद्ध्वस्त झालेले आहेत। यांचे लहान मुलं आणि ते कुटुंबासह प्रशासनाच्या दारी काही मदत मिळेल का या अनुषंगाने फिरत आहेत। केवळ तात्काळ मदतीच्या अनुषंगाने शासनाकडून दिले जाणारी प्राथमिक रक्कम सुद्धा त्यांना अजून प्राप्त झाली नसल्याचं या लोकांचं म्हणणं आहे। एकंदरीत पस्तई येथील या काजदेकर व झारेकर या कुटुंबातील मोठ्या प्रमाणात धान्य, कपडे आणि इतर साहित्य जळून खाक झालं। सोबतच घर बांधकामासाठी आणलेले 4 लाख रुपये जळाले आहेत। त्यामुळे या दुःखाच्या सावटीत असलेल्या या कुटुंबाच्या घशातून घास सुद्धा उतरत नसून त्यांचं कुटुंब हवालदिल होत मदतीच्या याचनेत सर्वत्र फिरत आहे। तरी प्रशासनाने या कुटुंबियांना तात्काळ ती मदत करावी आणि संबंधित कंपनीकडून ज्या गॅस एजन्सीच्या गॅस सिलेंडरमुळे ही आग लागली त्याचीही योग्य ती चौकशी होऊन त्यांना मदत मिळावी या अनुषंगाने ही मागणी करत आहेत। जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाइव, परतवाड़ा। अशोक जिरगा काटने का घर जलने का वजह से पूरा हमारा लत्ते, कपड़े, खाने पीने, डॉक्यूमेंट जो घर बांध काम चालू था उसके लिए 4 लाख रुपए लाया था, पूरा जल गया। कुछ नहीं बचा, जो आग में कपड़े हैं उतने ही बचा था बस। माधुरी अशोक का देखा पूरा घर जल गया। अनाज था, सब घर का सामान था, सब जल गया। सोना चांदी सब 4 लाख था, वो भी जल गया। घर बनाने के लिए लाया था। हमारा भी जल गया सर, सब जल गया। बोल तो सब 1 लाख रुपया पैसा था, 1.5 लाख चांदी था, 1.5 किलो सोना चांदी, पूरा आंग का पूरा कपड़े, पूरा कागज पत्ता पूरा जल गया। माधुरी अशोक काजदेकर या कुटुंबाला त्वरित 4 लाखाची मदत मिळालीच पाहिजे आणि हिरा परमा हिरा झारेकर हे विधवाबाई आहे आणि हे मकान बांधण्यासाठी त्यांनी जे काही पुंजी जमा केली होती ते सगळे ह्या आगीच्या ह्याच्यात भस्म होऊन गेली। त्यांचे गव्हाचे धान्य जे काही होते ते सुद्धा आगीत भस्म होऊन गेले आणि मी मेलो तरी चालेल, समाधान चांदेकर बोलतो मी, जे काही उपोषणाला बसलेला आहो ह्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत समाधान चांदेकर उपोषण मागे घेणार नाही। अंदाजे ह्या कुटुंबाचं अंदाजे 10 लाख रुपयाचे नुकसान झालेले आहे। तिथं मोठ्या भल्ल्या सुद्धा जळून खाक झाल्या, मोठे कपाट सुद्धा जळून खाक झाले आणि सिलेंडर सुद्धा भडकून, चंद्रा गॅस एजन्सी, हिंदुस्तान जे गॅस एजन्सी आहे ह्या सुद्धा गॅस एजन्सी वाल्यावर आम्ही तक्रार केलेली आहे। चंद्रा गॅस एजन्सी परतवाड्यामध्ये आहे आणि ते परतवाड्यामधली चंद्रा गॅस एजन्सी ह्या एजन्सीची सुद्धा कारवाई करण्यात यावी त्वरित आणि ह्या दोन्ही कुटुंबाला त्वरित न्याय द्यायला पाहिजे। जोपर्यंत ह्या पस्तले गावातल्या पुनर्वसन
पुनर्वसन झालेलं कुटुंब आहे. पस्तले गावामध्ये आलेलं आहे. इथं पुनर्वसन झालेलं गाव आहे. आणि खरोखर आज 5 दिवसापासून यांच्या पोटात एक अन्नाचा तुकडा सुद्धा नाही. आणि ह्या ठिकाणी आम्ही हे सगळे आदिवासी बांधव न्याय मागायला बसलेले आहोत. आणि जोपर्यंत या कुटुंबाला, प्रत्येक कुटुंबाला 10-10 लाख रुपयाची मदत देण्यात यावी. कारण की 1.5 किलो चांदी, दोन्ही कुटुंबाची 1.5 किलो चांदी आणि 10-10 तोळे सोनं, यांनी जो काही शासनाचा यांना पैसा मिळाला होता पुनर्वसनचा, तो सुद्धा त्या आगीमध्ये जाळून खाक झाला. स्वप्न रंगवलेले होते ते सगळे भंगले. जे काही स्वप्न रंगलेले होते, जे काही घर बांधासाठी यांनी पुंजी जमा केलेली होती, ते सगळी उद्ध्वस्त नष्ट होऊन गेली या आगीमध्ये. फक्त एवढंच खरं की जीवितहानी झाली नाही. नाही तर जीवितहानी सुद्धा झाली असती तर किती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता या कुटुंबावर. हे माधोरी अशोक झारेकर कालपेकर आणि परमा हिरा झारेकर या कुटुंबाला 10-10 लाख रुपयाचा न्याय, 10-10 लाख रुपयाचा निधी मिळालाच पाहिजे. जोपर्यंत ह्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण मागे घेणार नाही. इथं अजूनपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही आहे. उपोषणाचा पहिला दिवस आणि हे झारेकर कुटुंब आणि कालतेकर कुटुंब हे उपोषणाला माझ्यासोबत बसलेलं आहे. आणि गावातील प्रतिष्ठित मंडळी सुद्धा बसलेली आहे. आदिवासी प्रतिष्ठित महिला सुद्धा बसलेल्या आहेत. आणि इथं अजूनपर्यंत शासनाचा कोणताही अधिकारी आलेले नाही आहेत. भाऊ पहा, एवढं नष्ट झालं ह्या लोकांचं. आणि शासनाचे इथं कर्मचारी सुद्धा दुर्लक्ष करत आहे. खरोखर शासनाचे कर्मचाऱ्यांनी सुद्धा लक्ष देऊन ह्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा. धन्यवाद.